नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 28 भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 37। देहं च तं न चरमस्थितमुत्थितं द्वा सिद्धो विपश्यति यथो अधग्यमस्त्वस्वरूपम्। दैवादुपेतमथ दैववशादपेतम् वासो यथा परिकृतं मदिरामधान्धः। देहं च तं न चरमः स्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यतो अधगमत्स्वरूपम्। दैवादुपेमथ दैववशादपेतम् वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः। देहं च तं न चरमः स्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यतो अध्यगमत्स्वरूपम्। दैवादुपेमथ दैववशादपेतम् वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः। देहं च तं न चरमः स्थितमुत्थितं वा देहं च तं न चरमः स्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यतो ध्यगमत्स्वरूपम्। सिद्धो यतोषति यतो अध्यगमत्स्वरूपम्। दैवादुपेतमथ दैववशादपेतम् दैवादुपेतमथ वैववशादपेतम् वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः। देहं च न चरमः स्थितमुत्थितं देहं च न चरमः स्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यतो गमत्स्वरूपम्। सिद्धो यतोषति यतो अध्यगमत्स्वरूपम्। दैवादुपेतमत दैवादुपेतमत वैवशादपेतम् वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः। देहं च तं न चरमः स्थितमुत्थितं वा देहं च तं न चरमः स्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यतो अध्यगमत्स्वरूपम्।
दैवादुपेतमथ गद्गदशादपेतम् वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः देहं च तं न चरमस्थितमुत्थितं वा सिद्धो विपश्यति यतो अध्यगमत्स्वरूपम् दैवादुपेतमथ दैववशादपेतम् वासो यथा परिकृतं मदिरामदान्धः देहम भौतिक देह च आणि तम ते न नाही चरमः अंतिम स्थितम बसने उत्थितम जागृत होणे वा किंवा सिद्ध साक्षात्कारी जीव विपश्यती जाणू शकतो यतः कारण अध्यगमत त्याने प्राप्त केलेला असल्यामुळे स्वरूपम स्वरूप साक्षात्कार दैवात दैवानुसार उपेतम आलेला अथ आणखीही दैववशात दैवानुसार अपेतम गेलेला वासह वस्त्र यथा ज्याप्रमाणे परिकृतम शरीरावर घातलेले मदिरा मदंधः मद्याच्या नशेमुळे अंध झालेला भाषांतर मद्याची नशा चढलेल्या मनुष्याला आपल्या देहावर वस्त्र आहे की नाही याची जशी जाणीव नसते त्याप्रमाणे परिपूर्ण साक्षात्कारी जीवाला स्वरूप साक्षात्कार झालेला असल्याने आपल्या शरीराची हालचाल कशी होते अथवा शरीर कसे कार्य करते याची काहीच कल्पना नसते. मागचे 8-10 दिवस आपण कपिल देवांकडून योगाभ्यास कसा केला जातो हे वाचत आहोत. योगाचे जे 8 अंग सांगतात, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ती समाधी अवस्था आता समजावून सांगत आहेत. आपण काल देखील वाचलं, कालच्या श्लोकामध्ये आपण वाचत होतो. अशा रीतीने सर्वोच्च दिव्य स्तरावर उन्नत झाल्यानंतर मन सर्व प्रकारच्या भौतिक क्रिया प्रतिक्रियांपासून निवृत्त होते आणि स्वतःच्या महात्म्यामध्ये स्थित होते. सुखदुःखाच्या सर्व भौतिक संकल्पनाच्या पलीकडे स्थित होणे हेच ते महात्म्य होय. त्यावेळी योग्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधाच्या सत्याचा साक्षात्कार होतो. त्याला कळून चुकते की सुख दुःखे आणि त्यांच्या परस्परातील क्रिया प्रतिक्रिया या आपल्या आत्म्यामुळे होतात असे आपण समजत होतो, परंतु वस्तुतः ते सर्व मिथ्या अहंकारामुळे घडत असते आणि हा मिथ्या अहंकार अज्ञानातून निर्माण होतो. मन जेव्हा सर्व भौतिक प्रदूषणांपासून संपूर्णपणे मुक्त आणि भौतिक विषयांपासून विरक्त होते तेव्हा एखाद्या दीपज्योतीप्रमाणे ते असते. त्यावेळी मन हे वास्तविकपणे भगवंतांच्या इच्छेनुसार नियुक्त झालेले असते आणि ते भगवंतांशी एकरूप होऊन गेल्याचा अनुभव येतो, कारण भौतिक गुणांचा परस्पर क्रिया प्रतिक्रियांच्या प्रवाहातून ते मुक्त होते. ही समाधी अवस्थेची, टॉपमोस्ट समाधी अवस्थेची, योगाच्या शेवटच्या अवस्थेची लक्षणे सांगितलेली आहेत. हेच कंटिन्युएशन केलेलं आहे. आजचा आपण जो श्लोक वाचला आणि याच्या पुढचा
पुढचे जे 2 श्लोक आहेत ते आपण कदाचित आज वाचू. आजच्या श्लोकाला थोडं छोटंसं तात्पर्य आहे. मद्याची नशा चढलेल्या मनुष्याला आपल्या देहावर वस्त्र आहे की नाही याची जशी जाणीव नसते, त्याचप्रमाणे परिपूर्ण साक्षात्कारी जीवाला स्वरूप साक्षात्कार झालेला असल्याने आपल्या शरीराची हालचाल कशी होते अथवा शरीर कसे कार्य करते याची काहीच कल्पना नसते. तात्पर्य, जीवनाच्या या दशेचे वर्णन रूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथात केलेले आहे. ज्याचे मन सर्वस्वी भगवत इच्छेस अनुकूल असे आहे आणि जो भगवंतांच्या सेवेत सर्व तो भावे रमलेला आहे त्याला आपल्या भौतिक शरीराच्या आवश्यकतांचा विसर पडतो. याच्या बरोबर उलट असतं ते म्हणजे भौतिक शरीराच्या आवश्यकतांचाच फक्त विचार करणे, दुसरा कशाचाच विचार न करणे. आणि हे जे भौतिक शरीराचाच फक्त विचार करणे ह्याच अवस्थेला स्वतःला शरीर समजणे म्हटलं जातं. आणि स्वतःला शरीर समजलेल्या अवस्थेमध्येच आपण भोग वृत्तीमुळे सगळी कामं करत असतो. मग याच्यामध्ये सगळे अनर्थ निर्माण होतात. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, स्वार्थ, लोभ, द्वेष. हे सगळं आपल्या दुःखाचं कारण आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे आपल्या दुःखाचं कारण आहे हेच बऱ्याच जणांना लवकर समजत नाही. आणि हे एकदा का समजायला लागलं की आपला स्वार्थ, आपले हे स्वतःला शरीर समजून स्वतःसाठी स्वार्थाने काम करणाऱ्यांना जे दुःख होतं ते सेवाभावाने स्वतःला आत्मा समजून दुसऱ्यांसाठी काम करणाऱ्यांना कमी होत किंवा होत नाही. आणि यालाच योगाची परमसिद्धी किंवा परम अवस्था म्हणतात. आणि येथे जाण्यापर्यंत पूर्णपणे प्रेमाच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी ह्या ज्या स्टेप्स सांगितलेत भगवान कपिल देवानी त्याची ही शेवटची अवस्था सांगतात की ज्याप्रमाणे नशेमध्ये धूत असलेला आपले शरीरावरती वस्त्र आहे की नाही ते देखील बघत नाही, अशा प्रकारे जो पूर्णपणे मन स्थिर झालेला आत्मसाक्षात्कारी असतो तो शरीराच्या गरजांकडे जास्त लक्ष देत नाही. भक्तिमय सेवा, कार्य याच्याकडे जास्त लक्ष देतो. शारीरिक आवश्यकतांचा विसर पडतो. तर या शारीरिक अवस्थेमध्ये सगळं येतं. पुढच्या श्लोकांमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहेत भगवान कपिल देव. स्वतःची शारीरिक गरजा ॲज वेल एज दुसऱ्यांची देखील, ज्याला आपण म्हणतो, बरेचसे लोक म्हणतात की नाही मी माझ्या स्वार्थासाठी काम करत नाही, मी कुटुंबाच्या स्वार्थासाठी करतो. पण शेवटी तेच झालं. काही लोक म्हणतात मी कुटुंबाच्या स्वार्थासाठी करत नाही, मी समाजाच्या स्वार्थासाठी करतो. परंतु जिथे स्वार्थ आला तिथे काही ना काहीतरी आलंच. शेवटी इच्छा आली तर ते पूर्णपणे निरपेक्ष होऊन अहेतुकी कोणताही हेतू न ठेवता सेवाभाव फक्त ठेवून कर्म कसं केलं पाहिजे हे आपल्याला शिकायचं आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात भगवान कपिल देव, देहोपि दैव वशग खलु कर्म यावत स्वारंभकम प्रतिसमीक्षत एव सासुः तम प्रपंचम अधिरूढ समाधि योगा स्वाप्नम पुनर्न भजते प्रतिबद्ध वस्तु. अशा मुक्त योगाच्या शरीराचा भार त्याच्या इंद्रियांसमवेत भगवंत स्वतःवर घेतात आणि ते शरीर दैव प्राप्त कर्मे संपेपर्यंतच कार्यरत राहते. स्वरूप अवस्थेची जागृती झालेला आणि योगाभ्यासाचे अंतिम पूर्णत्व अर्थात समाधी प्राप्त झालेला असा मुक्त भक्त भौतिक शरीराच्या उपफलांवर स्वतःचा अधिकार सांगत नाही. अशा रीतीने आपली शारीरिक कृत्ये ही स्वप्नातील शारीरिक कार्यासमान असल्याचे तो मानतो. पूर्णपणे शुद्ध अवस्थेमध्ये गेल्याची लक्षणं काय असतात? अशा मुक्त योगाच्या शरीराचा भार त्याच्या इंद्रियांसमवेत भगवंत स्वतःवर घेतात आणि शरीर दैव प्राप्त कर्मे संपेपर्यंतच कार्यरत राहते. हे शरीर मिळालेलं आहे. या शरीरामध्ये आपण बरेच कर्म, विकर्म, पाप कर्म, चांगले कर्म, पाप पुण्य करत करत भोगत आलेलो आहोत. याचं कारण जेव्हा आपल्याला कळतं की याचं कारण आहे स्वतःचेच कर्म,
तेव्हा मग ते आपण कर्म बदलायला लागतो, सुधारायला लागतो, आणि यालाच योग प्रोसेस म्हणतात. आणि मग या योग पद्धतीतून हळूहळू हळूहळू आपण जेव्हा शुद्ध व्हायला लागतो, तेव्हा आपली कर्म, आपलं मन, आपलं शरीर, आपलं इंद्रिय सगळ्यांचा चार्ज भगवंत घेतात. जणू काय आपण स्वप्नामध्ये काम करत आहोत. आणि मग हे शरीर ही कर्म संपेपर्यंतच राहतं, त्याच्या पुढे मग शरीर राहत नाही. स्वरूपावस्थेची जागृती झालेला आणि योगाभ्यासाचे अंतिम पूर्णत्व अर्थात समाधी प्राप्त झालेला असा मुक्त जीव भौतिक शरीराच्या उपफळांवर स्वतःचा अधिकार सांगत नाही. उपफळे, शरीर, प्रत्येकाचं शरीर म्हणतो, कुठलाही जीव असो, 6 स्थित्यंतरातून जाते. आपण परवा वाचलं, जन्माला येतं म्हणजेच निर्माण होतं, त्यानंतर वाढतं आकारमानाने किंवा काळाने वाढतं, उपफळ निर्माण करतं. जसं फॉर एक्झाम्पल आपण मुलं निर्माण करतो, काही इंजिनियर लोक यंत्र निर्माण करतात, काही गोष्टींपासून नवीन गोष्टी निर्माण केल्या जातात. त्यानंतर काही काळ हे स्थिर राहतं, आहे त्या अवस्थेमध्ये राहतं, त्यानंतर ते ड्विंडल व्हायला लागतं, कमी जीर्ण व्हायला लागतं, आणि एक दिवस संपून जातं. ही 6 स्थित्यंतर सगळ्याकडे आहेत, सगळ्या जीवाला आहेत, सगळ्या वस्तूंना आहेत, सगळ्या भौतिक. शरीर हे भौतिक असल्यामुळे शरीराला पण आहे. मग अशामध्ये जे उपफळ निर्माण करतो आपण, त्याच्यावरचा अहंकार, त्याच्यावरचा अधिकार हे परत आपल्याला बांधून ठेवतं. जनरली उपफळ म्हणजे, जरी आपण मुलं बाळ एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्या लक्षात येतं की ते कसं आपल्याला इम्प्लिकेट करतं, कसं आपल्याला बांधून ठेवतं. मग अशा प्रकारे समाधीस्थ अवस्थेमध्ये पोहोचलेला जीव, पूर्णपणे स्वरूप अवस्थेमध्ये साक्षात्कार झालेला जीव हा उपफळांवर स्वतःचा अधिकार सांगत नाही. मग ते स्वतःची मुलं असो, स्वतःची कंपनी असो, स्वतःची घर असो, गाडी असो, किंवा इव्हन स्वतःची कल्पना असो, कारण त्याचा मिथ्या अहंकार, खोट्या अहंकार पूर्णपणे गेलेला असतो. अशा रीतीने आपली शारीरिक कृत्ये ही स्वप्नातील शारीरिक कार्यासमान असल्याचे तो मानतो. तात्पर्य, या संदर्भात पुढील प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की मुक्तात्मा भौतिक देहाच्या संपर्कात असतो, तर मग शारीरिक कार्य त्याला का प्रभावित करू शकत नाही? बऱ्याचदा आपण हे वाचलेलं आहे की मुक्त अवस्था म्हणजे हे शरीर सोडून कुठेतरी गेलंच पाहिजे, ज्याला आपण म्हणतो वैकुंठ किंवा भगवत धाम वगैरे, तिथे गेल्यावरच मुक्त होतो असं नाही. या शरीरात आता या अवस्थेमध्ये देखील तुम्ही मुक्त होऊ शकता. मुक्त अवस्था ही मनाची, बुद्धीची अवस्था असते. मग हे शरीर आहे तोपर्यंत मग शरीर काय करणार? कारण सुरुवातीपासून तर आपण ऐकलं की हे शरीरच आपल्याला बांधून ठेवतं, हे शरीरच आपल्याला कॉम्प्लिकेटेड अवस्थेमध्ये, बद्ध अवस्थेमध्ये घेऊन जातं. मग मुक्तात्मा देहाच्या संपर्कात असतो, त्याला शरीर आहे, भौतिक आहे शरीर ते देखील, मग शारीरिक कार्य त्याला का प्रभावित करत नाही? जनरली आपण भगवद्गीतेमध्ये सगळीकडे वाचतो की कर्म आपल्याला बांधून ठेवतं, कर्मबंधन आपण ज्याला म्हणतो. कारण कर्म केलं की कर्माचं फळ मिळतं, त्या फळामध्ये आपण अडकले जातो. आणि कर्म आणि कर्मफळ करायला कोण करतं? कोण ऍक्च्युली? शरीर करतं. शरीर, ज्याला तुम्ही इंद्रिय म्हणा, पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर म्हणा, किंवा मन, बुद्धी, अहंकाराने बनलेलं शरीर म्हणा. मग हे शरीर कार्य करतं, त्या कार्याचा रिझल्ट मिळतो, आणि कार्य रिझल्ट याच्यामध्ये आपण अनादि अनंत कालासाठी बांधले गेलेलो आहोत. त्याला कर्मबंधन म्हणतात, भवबंधन म्हणतात. मग याच शरीरात राहून आत्मा मुक्त कसा काय होऊ शकतो? कारण शरीर आहे तोपर्यंत कार्य आहे, कार्य आहे तोपर्यंत फळ आहे, फळ आहे तोपर्यंत बंधन आहे. मग त्याला ते कार्य प्रभावित करत नाही का? आता या याच शरीरामध्ये, करंट शरीरामध्येच समाधी अवस्थेची आपण चर्चा करत आहोत. असं कसं काय? योगाभ्यासाचा पूर्ण अभ्यास करून समाधी अवस्थेला पोहोचल्यानंतर हे शरीर सोडून जात नाही. ऍक्च्युली या शरीरामध्येच तुम्ही मुक्त होऊ शकता, समाधी अवस्थेला जाऊ शकता. समाधी अवस्था ही मनाची, बुद्धीची अवस्था आहे, जिथे कार्यच आपण अशा प्रकारचं करतो जे आपल्याला बांधून ठेवत नाही.
त्या कार्याची जो हेतू असतो तो ऍक्च्युली हेतू बांधून ठेवत असतो. पुढे सांगतात प्रभुपाद इथे, भौतिक कार्यांच्या क्रिया प्रतिक्रियांनी तो वस्तुतः प्रदूषित कसा होत नाही. प्रदूषित म्हणजे पोल्युटेड होणे. पोल्युटेडचाच काय अर्थ आहे, की जो आत्मा आहे त्याला सुटका होऊ न देणे. पोल्युशनचा अर्थ मनामध्ये असे विचार येणे ज्या विचाराने आपण असे कार्य करणे जे कार्य आपल्याला पुन्हा बांधून ठेवते. मग भगवद्गीतेचा जसा मूळ संपूर्ण भगवद्गीतेचा आशयच आहे की कार्यच असं करा जे तुम्हाला बांधून ठेवणार नाही. आणि याचा अर्थ असा नसतो की काम बदलायचं असतं. काम जनरली तेच करायचंय, आपल्याला उठायचंय, आंघोळ करायचंय, काही कामं करायचे, उपजीविकेसाठी काही ना काहीतरी करावं लागतं. मग त्याचं फळ कसं मिळणार नाही, मग ते बांधून कसं ठेवणार नाही. म्हणूनच आपल्याला सांगितलं जातं की काम किंवा कार्य बदलायचं नाहीये, तर त्यामागची भावना बदलायची. जोपर्यंत ती भावना मला यातून काहीतरी फायदा पाहिजे या भावनेने केली जाते, तोपर्यंत आपण तेच फळ आपल्याला बांधून ठेवतं. आणि ज्या दिवशी आपण ते सगळी कामं सेवा भावाने करतो, इन्क्लुडिंग आपली दैनंदिन कामं देखील, जोपर्यंत आपण सेवा भावाने करतो तोपर्यंत आपल्याला ती बांधून ठेवत नाही. त्यासाठी शरीर सोडायची काय गरज आहे, किंवा शरीर सुटलं म्हणून शोक करायची पण काय गरज आहे. ही मुक्त अवस्था असते. अशा प्रश्नांचे उत्तर म्हणून हा श्लोक स्पष्ट करतो की मुक्तात्म्याच्या भौतिक शरीराचा भार स्वतः भगवंत आपल्यावर घेतात. मुक्तात्म्याचे शरीर जीवाच्या चेतन शक्तीमुळे कार्य करीत नसते, तर केवळ पूर्व कर्मांचा परिणाम म्हणून कार्य करीत असते. विद्युत पुरवठा बंद केल्यानंतरही विजेचा पंखा काही काळ चालूच राहतो. प्रभुपाद एकदम सुंदर उदाहरण देतात. आणि त्याची ही हालचाल विद्युत प्रवाहामुळे मुळीच नसते, तर पूर्वीच्या हालचालीचा तो परिणाम असतो. त्याचप्रमाणे मुक्तात्मा जरी साधारण लोकांप्रमाणेच कार्य करीत असल्याचे भासले, तरी त्याची कार्ये म्हणजे पूर्व कर्मांचाच पुढील भाग म्हणून स्वीकारले पाहिजे. जनरली फॅन चालू आहे का म्हणतो आपण त्याला, वीज पुरवठा चालू आहे, बटन ऑन केलेला आहे आणि फॅन चालू आहे. परंतु कधी कधी बटन बंद केल्यानंतर, कधी कधी काय नेहमीच आपण बघतो, बटन बंद केल्यानंतर फॅन बराच वेळ चालू राहतो बंद पडेपर्यंत. मग एखादा म्हणेल की ज्याला फिजिक्सचं अजूनही ज्ञान नाहीये, इनर्शिया म्हणजे वगैरे काय माहिती नाही, बऱ्याचशा गोष्टी आपण सायंटिफिकली वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगू शकतो का होतंय. तरीही शेवटी बरेचसे सायंटिस्ट लोक इथे थकतात की याच्या पुढे समजावून सांगता येत नाही की हे का होतंय. त्यामुळे जर एखादा लहान मुलगा आहे किंवा जो कधी शाळेत गेला नाही, फिजिक्सचा अभ्यास केला नाही, तो चकित होऊन म्हणेल की तुम्ही तर म्हणत होता विजेने पंखा फिरतो, मग वीज बंद केली तरी पण कसं काय फिरत आहे. हो की नाही. तर ती एक इनर्शिया असते जी त्याला पूर्व गतीनुसार मिळालेली असते. मग ती आपल्या शरीरामध्ये पण असते. मग जरी आपण मुक्त झालो, सगळे अनर्थ मनातले काढून टाकले, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, निंदा, द्वेष, स्वार्थ, लोभ सगळं गेलं, शुद्ध झालो, फक्त सेवा भाव ठेवला, दुसऱ्यांवरती प्रेम करायला लागलो, सेवा करायला लागलो, तरी पण शरीर का राहतं, याच शरीरात मी का राहिलोय, आणि त्रास पण का होतोय, कारण शरीर आहे म्हणजे त्रास आला. असं नाही आहे की तुम्ही भक्त झाला म्हणजे उद्यापासून तुम्हाला एक पण दुःख मिळणार नाही, आजार येणार नाही, म्हातारपण येणार नाही. शरीर आहे तोपर्यंत ते पण येणार. बऱ्याच लोकांची मग ही चुकीची कल्पना असते, मी भगवंतांची सेवा करायला आलोय, मी भक्त झालोय, तरी पण मला कॅन्सर झाला, तरी पण मला म्हातारपण आलं. शरीर आहे तोपर्यंत हे होणारच आहे. आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या पूर्वकर्माचंच फळ असतं. तरी देखील ते फळ मिनिमाइज केलेली असतात. मुळात मन इतकं स्ट्रॉंग बनलेलं असतं आध्यात्मिक ज्ञानामुळे की शरीराला काही झालं तरी त्याला काही फरक पडत नाही. यालाच भक्तीची शक्ती म्हणतात. भक्तीचा अर्थ असा नाही की उद्यापासून स्विच ऑन ऑफ केल्यासारखं तुमचे सगळे रोग बंद होणार आहेत, कोणी तुम्हाला सोडून जाणार नाही, वियोगाचा शोक होणार नाही, असलं काही होणार नाही. ऍक्च्युली मन अशा प्रकारे सुपर स्ट्रॉंग होणार आहे की हे सगळं मान्य करणार, सुख दुःख येत राहणार, सुख दुःखामध्ये आपण स्थिर राहिलं पाहिजे, आणि आपल्या सुखदुःखाचे कारण आपण स्वतः आहोत
कशा पद्धतीने हा स्वार्थ जो होता, हा लोभ जो होता, त्या लोभापायी, त्या स्वार्थापायी आपण अशी कर्म केली, त्याचा परिणाम म्हणून आपण दुःख भोगत आहोत, त्याचा परिणाम म्हणून आपण सुख भोगत आहोत. आता ते आपण बंद करायचं ठरवलेलं आहे. परंतु बंद करायचं ठरवलेलं आहे याचा अर्थ असं नाही की ते आजच्या आज एका क्षणात स्विच ऑन ऑफ केल्यासारखं बंद होणार आहे. मागचं जे काही केलेलं आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये पंखा थोडा दिवस थोडा वेळ ऑन फिरत राहणार आहे, मग हळूहळू बंद होणार आहे. आणि मग एकदा बंद झाल्यानंतर मग तो मुक्त अवस्थेमध्ये त्याला पुन्हा शरीराची प्राप्ती करावी लागत नाही, पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, सुख दुःखाच्या चक्रामध्ये यावं लागत नाही. किती सुंदर उदाहरण दिले प्रभुपादांनी. त्याचा फॅन बंद केल्यानंतर थोडा वेळ तो फिरतच राहतो, होय नाही. त्याचप्रमाणे मुक्तात्मा जरी साधारण लोकांप्रमाणेच कार्य करीत असल्याचे भासले तरी त्याची कार्य पूर्वकर्माचाच पुढील भाग म्हणून स्वीकारले पाहिजे. असं नाहीये की तो, बऱ्याचदा आपण म्हणतो की याला तर आम्ही खूप मोठा साधू समजत होतो आणि याला कसा काय कॅन्सर झाला. अरे शरीर हे भौतिक शरीरच आहे आणि कॅन्सर म्हणजे काय, सायंटिफिकली मेडिकली देखील आपण समजावून सांगू शकतो की अशा पेशींची ग्रोथ होते जे वाढायचे थांबतच नाही. मग ते काय, ते पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश या तत्वानी बनलेलं आहे. शरीर पण त्या तत्वानी बनलेलं आहे, साधू पण त्याच तत्वानी बनलेलं आहे. पण तो साधूचा साधूपण हे त्याच्या मनामध्ये आहे, त्याच्या बुद्धीमध्ये आहे, त्याच्या आत्म्यामध्ये आहे. ते मुक्त होतं, ते शुद्ध होतं आणि त्याला पुन्हा कशाची झळ लागत नाही किंवा त्याला पुन्हा कर्मबंधन चिटकत नाहीत किंवा बांधून ठेवत नाहीत. पण शरीर हे असं ड्विंडल होईपर्यंत शरीरामध्ये हे चालू राहणार. याचा अर्थ आपण म्हणून रूप गोस्वामींच्या उपदेशामृतामध्ये एक श्लोक आहे बघा, 5वा का 6वा श्लोक, जिथे म्हटलेला आहे की साधूला आपण बाह्य स्वरूपात कधीच पाहिलं नसलं पाहिजे. बऱ्याच लोकांची इच्छा असते साधू किती सुंदर आहे, साधूचं दर्शन घ्यायला गेलं. साधूचं दर्शन घ्यायला जायचं नसतं, साधूचं ऐकायला जायचं असतं. जे उपदेश आदेश येतात मनापासून, शुद्ध शब्द जे असतात, तो साधू असतो. साधूची वाणी साधू असतो. रूप गोस्वामी सांगतात त्याच्या जीर्ण झालेल्या शरीराकडे बघू नका, त्याच्या रोगग्रस्त शरीराकडे बघू नका. ते चालू राहणार. मुक्त झाल्यानंतर, शुद्ध झाल्यानंतर देखील ते चालू राहणार. हळूहळू एक दिवस ते बंद पडणार. त्या बंद पडण्याकडे देखील शोक भावनेने बघितलं नसलं पाहिजे. हीच साधूची मुक्तावस्था असते, स्थितप्रज्ञा अवस्था ज्याला म्हटलेलं आहे. सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभ जया जय, हे मूळ सांगितलेलं आहे. म्हणून स्वप्नामध्ये स्वतःला अनेक शरीरांमध्ये विस्तारित झाल्याचे कधी कधी पाहतो. मनुष्य स्वप्नामध्ये स्वतःला अनेक शरीरामध्ये विस्तारित झाल्याचे कधी कधी पाहतो, पण जागा झाल्यावर त्याला समजू शकते की सर्व शरीरे भ्रामकच होती. त्याचप्रमाणे मुक्तात्म्याकडे मुले बाळे, पत्नी, घर इत्यादी शारीरिक उपफळे असली तरी त्या शारीरिक विस्तारांशी तो तादात्म्य करीत नाही. त्याची मनाची अवस्था पूर्णपणे मुक्त अवस्थेला गेलेली असते. त्याला घर असणार. बऱ्याचदा कलियुगामध्ये तर साधू हा भगवा वस्त्रामध्ये किंवा नुसताच संन्यासीमध्ये म्हणून फिरतोय, 99.99% चान्सेस आहेत तो ढोंगी असल्याचा. कलियुगामध्ये हे जे अनर्थ आहेत ते इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार. शास्त्र सांगतं की धर्माच्या नावाखाली, या भगव्या पोशाखाच्या नावाखाली देखील लुटणारे होणार. मग साधू ओळखायचा कसा? साधू हा मनाने शुद्ध असला पाहिजे, हृदयातले अनर्थ सगळे गेलेले पाहिजे. मग त्याला कुटुंब असू शकतं का? यस, असू शकतं. पत्नी असू शकते, घर असू शकतं, मुलं बाळ असू शकतं. शास्त्रात कुठेही दिलेलं नाहीये की तुम्ही गृहस्थ आहे म्हणजे तुम्ही भगवत प्राप्ती करू शकत नाही किंवा शुद्ध अवस्था प्राप्त करू शकत नाही. हे काही मिथ्या अहंकारी साधू लोकांनी हे पसरवलं. परंतु असा साधू त्या घराला, त्या घरदाराला, पत्नीला, मुलं बाळांना तो स्वतःचे समजायचं बंद करतो. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की तो कर्तव्याचं पालन करत नाही. ऑफकोर्स तो सेवाभावामध्ये, प्रेमामध्ये स्थित झालेला असतो. तो सगळ्यांची सेवा करतो, सगळ्यांवर प्रेम करतो, आपल्या घरादारावर, मुलाबाळांवर पण करणार. कर्तव्याला तो सोडून देत नाही. अर्जुनाला हेच सांगितलंय, कर्तव्य सोडून चालणार नाही, परंतु मन शुद्ध केलं पाहिजे. माझी पत्नी, माझं मुलं, हा जो मिथ्या खोटा अहंकार आहे तो बंद केला पाहिजे.
तो बंद करतो. त्याचप्रमाणे मुक्तात्म्याकडे मुले, बाळे, पत्नी, घर इत्यादी शारीरिक उपफळे असली तरी त्या शारीरिक विस्तारांशी तो तादात्म्य करत नाही. तादात्म्य म्हणजे आयडेंटिफिकेशन. आपण सध्या आपली आयडेंटिफिकेशन तीच आहे. कुणी पण विचारलं आपल्याला कोण आहे तुम्ही, पहिल्यांदा आपलं नाव सांगतो, ह्या नाव आडनावाचं आहे, किंवा लोक आपल्याला कसे ओळखतील या पद्धतीनेच सांगतो, या कंपनीचा चेअरमन आहे किंवा हा इंजिनियर आहे. याला आयडेंटिफिकेशन म्हणतात. ही आयडेंटिफिकेशन बऱ्याचदा आपल्याला वाईट कर्माकडे किंवा वाईट विचारांकडे घेऊन जाते. कारण आपण इंद्रिय तृप्तीच्या मागे, आपल्याला वाटतं आपली इंद्रिय तृप्ती त्याच्यातच आहे, एकतर प्रतिष्ठा किंवा पैसा. प्रतिष्ठा, सो अँड सोचे वडील आहे, ते सांगितल्याशिवाय समाजामध्ये कुणी ओळखत नाही आपल्याला. डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. हे सगळंच बंद करायचंय. सगळंच बंद करायचं असेल, शुद्ध अवस्थेला जायचं असेल, तर तो कुठल्याच उपफळांना स्वतःचे अधिकार म्हणून तो सांगत नाही. कारण त्या अधिकारामध्ये पुन्हा मिथ्या अहंकार आला. त्याच हे सर्व विस्तार म्हणजे भौतिक स्वप्नांची निर्मिती आहे. स्थूल शरीर हे जड पदार्थांच्या स्थूल घटकांपासून बनलेले आहे आणि सूक्ष्म शरीर हे मन, बुद्धी, अहंकार व प्रदूषित चेतना यापासून बनलेले आहे. स्थूल शरीर म्हणजे जे दिसतं, अनुभवाला येतं, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश यांनी बनलेलं आहे. ते सगळे घटक त्या घटकांमध्ये मिक्स होऊन जातात हे शरीर संपल्यानंतर. मन, बुद्धी, अहंकार हे देखील शरीराचाच भाग आहे. त्याला सूक्ष्म शरीर म्हटलेलं आहे. आता आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसाल, परंतु याच्यामध्ये प्रभुपादांनी इथे थोडस ऍड केलेलं आहे, ते म्हणजे प्रदूषित चेतना. ही प्रदूषित चेतना नष्ट होत नाही, परंतु प्रदूषित चेतना ही शुद्ध होते. एखादा जर स्वप्नातील सूक्ष्म शरीराचा भ्रामक म्हणून स्वीकार करू शकत असेल आणि त्या शरीराशी तादात्म्य करीत नसेल, तर खचितच म्हणजे नक्कीच जागृत मनुष्याने स्थूल शरीराशी तादात्म्य करण्याची आवश्यकता नाही. जसं स्वप्नामध्ये देखील आपण बऱ्याचदा वेगवेगळे स्वरूप घेतो. रात्री झोपलेला असताना किंवा दिवसा झोपलेला असताना देखील स्वप्नामध्ये कधी आपण वाघ बनतो, शेळीच्या मागे लागतो, कधी शेळी बनतो, वाघ आपल्या मागे लागलाय म्हणून घाबरून पळत असतो, घाम आलेला असतो. आणि मग जागे झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की ते स्वप्न होतं. ते सगळे शरीर जे होते ते टेम्पररी होते किंवा क्षणभंगूर होते किंवा नव्हतेच. ऍक्च्युली आपली एक मनाची अवस्था होती आणि त्याच्याबद्दल चिटकून राहण्यामध्ये काही अर्थ नाही, त्याच्याबद्दल शोक करण्यात काही अर्थ नाही, हर्षोल्लासित होण्याबद्दल काही अर्थ नाही. तसंच हे देखील शरीर आहे. हे भौतिक जगामध्ये या स्वप्नावस्थेमध्ये आपण शरीर बदलत आहोत. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातून दुसऱ्या, हे स्वप्न बघितल्यासारखंच आहे. ऑफकोर्स स्वप्नासारखं कम्प्लिटली खोटं पण नाहीये. आणि आजकाल शास्त्रज्ञ लोक पण म्हणतात की स्वप्न पण कम्प्लिटली खोटं नाहीये. जे झोपेमध्ये आपण स्वप्न बघतो ते पूर्णपणे असं काल्पनिक पण नसतं. तुमचा जर MRI काढला, इलेक्ट्रोड्स वगैरे लावून बघितले, तर जेव्हा स्वप्नावस्थेमध्ये भय किंवा अति आनंद वगैरे झालेला असतो, तुमच्या ब्रेनमध्ये त्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात. तसंच हे जीवन आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत, चालू आहेत, तरीही हे स्वप्नवत आहे. आणि मग स्वप्नात किती दिवस अडकून राहायचं, या जिज्ञासेने जो जागा होतो त्याला समजायला लागते की ही काय भौतिक अवस्था आहे, आपण इथे का अडकलोय, का आपल्याला दुःख होतंय. या दुःखावरती मात करायचा किती वेगवेगळ्या पद्धतीने मी परत प्रयत्न करत आहे, आध्यात्मिक मार्गाने, सायंटिफिक मार्गाने, तरी हे दुःख जात का नाही, याच्या मागचं कारण काय आहे, सायन्स काय, फिलॉसॉफी काय आहे. मग हेचा शोध घेत जिज्ञासेने आपण आध्यात्मिक मार्गावरती भगवद्गीता भागवतम पर्यंत येऊन पोहोचतो. मग हळूहळू आपल्याला समजायला लागतं की आपलं कर्म, आपले विचार, आपले अनर्थ हे आपल्याला या स्वप्नामध्ये कायमचे ठेवायचा प्रयत्न करत आहेत. या स्वप्नातून बाहेर पडायचं असेल तर काय, कुठल्या योग पद्धतीचा वापर करावा लागेल. आसन, प्राणायाम, मागचे 15 दिवस आपण वाचत आहोत. हळूहळू कसं करून आपण यातून बाहेर पडू. एक इम्पेटस किंवा
इम्पिटसला काय म्हणतात, एक प्रेरणा ही आहे यातून बाहेर पडण्याची, ती म्हणजे इथे खूप प्रयत्न केला परंतु दुःख काही थांबत नाही. अशी कुठली जागा आहे, अवस्था आहे का जिथे दुःख कम्प्लिटली थांबेल? आपल्या साधू मुनी महान ऋषींनी ते लिहून पण ठेवलेलं आहे, त्याची प्रोसेस सांगितलेलं आहे, ते आपण प्रोसेसला येतो. आणि मग ही आता जे आपण वाचत आहोत याला भगवान कपिल समाधी अवस्था म्हणतात. त्या समाधी अवस्थेमध्ये शरीर जरी असलं तरी त्याला पूर्णपणे पटलेलं असतं की हे पण एक दिवस सोडायचं आहे, मग याच्याशी आसक्ती ठेवून काय उपयोग आहे. स्वप्नासारखंच आहे, त्याची स्वप्नाची आसक्ती ठेवायची नाही, स्वप्नातल्या शरीरावर आसक्ती ठेवायची नाही, स्वप्नात बघितलेल्या वाघाला घाबरायचं नाही, तसंच या शरीरावर आसक्ती ठेवायची नाही, या शरीराला झालेल्या वेदनांना घाबरायचं नाही. यालाच मुक्तावस्था म्हणतात, यालाच समाधी अवस्था म्हणतात. जागृत अवस्थेतील मनुष्याचा स्वप्नातील शरीराच्या कार्याशी काहीच संबंध नसतो. त्याचप्रमाणे प्रबुद्ध मुक्तात्म्याचा वर्तमान शरीराच्या कार्याशी काहीच संबंध नसतो. दुसऱ्या शब्दात त्याला स्वरूप अवस्थेचा परिचय झालेला असल्याने तो जीवनाविषयीच्या शारीरिक संकल्पनेचा कधीच स्वीकार करत नाही. हा शेवटचं हे जे वाक्य आहे हे आपल्या बंधनाचं पण काम आहे आणि हेच आपल्या मुक्ततेचं पण कारण होऊ शकतं. ते म्हणजे जसं भगवद्गीता भागवतम सगळं सांगतं की शारीरिक संकल्पना, जीवनाविषयीच्या शारीरिक संकल्पनेचा कधीही तो स्वीकार करत नाही. शारीरिक संकल्पना म्हणजे काय? बेसिक चूक केलेली आपण ती म्हणजे स्वतःला शरीर समजलं. ऍज अ इंडिव्हिज्युअल, वैयक्तिकरित्या आणि ऍज अ कम्युनिटी, समाज म्हणून देखील आपण शरीरालाच स्वतः समजून सगळं काही करत आहोत. त्याला विकास म्हणतो आपण. इंडस्ट्री उभी केली, समाज निर्माण केला शारीरिक गरजा पुरवण्यासाठी, शिक्षण व्यवस्था निर्माण केली. शारीरिक गरजेमध्ये दोन प्रकारचे असतात, एक स्थूल गरजा आणि एक सूक्ष्म गरजा. शरीराच्या ऍक्च्युअल फिजिकल गरजा, अन्न वस्त्र निवारा वगैरे, आणि त्या पूर्ण झाल्यानंतर देखील शारीरिक गरजा थांबत नाहीत, मनाच्या गरजा असतात. सगळ्यांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, ऍडमिरेशन, डिस्टिंक्शन, मी वेगळा दिसलो पाहिजे वगैरे वगैरे. आणि या गरजा पुरवण्यासाठीच माणूस ऍज अन इंडिव्हिज्युअल, वैयक्तिकरित्या, संघटितरित्या काम करत असतो. आणि या एका चुकीमुळे सगळीच दिशाच चुकलेली असल्यासारखी वाटते. जग सगळं विचार करतं, प्रेम, जागतिक शांतता, जागतिक प्रेम, जागतिक हिंदुत्व, काय म्हणतात, बंधुभाव, बंधुत्व वगैरे वगैरे संकल्पना आपण फेकत आहोत. परंतु या सगळ्या संकल्पना शारीरिक संकल्पनेवर आहे. जोपर्यंत स्वतःला शरीर समजणार, शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी रात्रंदिवस काम करणार, मग त्याला लिमिट नाही ना. एखादा व्यक्ती म्हणेल की माझ्या शरीराच्या गरजा एवढ्या आहेत, एखादा व्यक्ती म्हणेल माझ्या शरीराच्या गरजा एवढ्या आहेत, मग त्याच्यातून पाप कर्म करणार, मग एकमेकांना मारणार, मग वॉर्स, युद्ध, एकमेकांमध्ये एन्क्रोचमेंट, एकमेकांचं हिसकावून घेणे, शोषण करणे, सगळं आलं. बेसिक चूक शारीरिक संकल्पना. आणि म्हणून भगवद्गीतेच्या सुरुवातीला पहिली पायरी म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मी पुढचं काही सांगण्यापूर्वी पहिली गोष्ट समजावून घे, शरीर आणि आत्म्यातला फरक. शरीर कसं आहे आणि आत्मा कसा आहे, आणि हे दोघे एकमेकांशी संबंधित नाही आहेत. तात्पुरता संबंध आलेला आहे. आणि हा आत्मा बरेच शरीर बदलून आलाय, अजून पण बरेच शरीर बदलणार आहे. देहिनोस्मिन यथा देहे तथा देहांतर प्राप्ती होत राहणार आहे. आणि मग या अशा प्रकारे हे सगळं समजून घेतल्यानंतर, ही प्रोसेस इम्प्लिमेंट केल्यानंतर शेवटी आपण ज्या स्थितीला येतो, आलं पाहिजे ऍक्च्युअली, त्या स्थितीला समाधी म्हणतात. समाधी म्हणजे असं नाही आहे की कुठेतरी अंडरग्राऊंड जाऊन बसलं पाहिजे, पण ती पण समाधी असते, नाही असं नाही, पतंजली ऋषी सांगतात. परंतु त्या समाधी अवस्थेमध्ये देखील मनाची अवस्था ही असली पाहिजे, बुद्धीची अवस्था ही असली पाहिजे की सगळे अनर्थ गेलेत, सगळं तादात्म्य गेलेलं आहे, आयडेंटिफिकेशन गेलेलं आहे, सगळा स्वार्थ गेलेला आहे, द्वेष गेलेला आहे, सर्व अनर्थांपासून मुक्त झालेला आहे. मनामध्ये फक्त आणि फक्त सेवा आणि प्रेम भाव आहे. मग तुम्ही एका ठिकाणी गुहेत जाऊन बसा किंवा सगळीकडे फिरत सेवा करा, सेम थिंग. हाच मुद्दा तात्पर्यामध्ये प्रभुपाद समजावून सांगतात
की एखाद्याला बाहेरून दिसेल की हा कसला मुक्त आत्मा सगळीकडे फिरतो अजूनही परंतु त्याचं मन शुद्ध झालेलं आहे, मुक्त झालेलं आहे, कशाची त्याला अटॅचमेंट नाही. अटॅचमेंटची दोन मुख्य लक्षणं भगवद्गीतेत सांगितलेत, शोक आणि आकांक्षा. काही गेलं म्हणून तो शोक करत बसत नाही, मग तो फिरत आहे, सेवा करत आहे, प्रेम करत आहे. परंतु मुक्त का आहे, काही हरवलं, काही गेलं म्हणून तो कधी शोक करत नाही आणि उद्या काय होणार याची आकांक्षा करत बसत नाही. म्हणून असा व्यक्ती सदैव कसा असतो, भगवंत काय म्हणतात भगवद्गीतेमध्ये त्या श्लोकामध्ये, प्रसन्न असतो, आनंदी असतो. ब्रह्मभूय प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. दोनच लक्षण आहेत, सिंपल. बऱ्याचदा आपण एवढे सगळं भगवद्गीता वाचतो, कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. ह्या दोन लक्षणामध्ये जरी आलो तरी बास आहे आपल्याला. यालाच मुक्त अवस्था, यालाच समाधी अवस्था म्हणतात. न शोचती न कांक्षती, समज सर्वेषु भूतेषु, सर्व जीवांना समदृष्टीने पाहतो, समान प्रेम करतो. मदभक्ती लभते पराम, त्यालाच माझी भक्ती मिळते. सिंपल भाषेत सांगतात भगवंत, होय ना. आणि हे जाण्याची पहिली स्टेज असते शारीरिक संकल्पना सोडणे, भगवद्गीतेचा 2रा अध्याय, शरीर आणि आत्म्यातला फरक. आणि शेवटची स्टेज असते ब्रह्मभूत होणे, ब्रह्मावस्थेला पोचणे. त्याला समाधी अवस्था पण म्हणू शकता तुम्ही. ब्रह्मभूयाय कल्पते. आता हेच जे आता हे तात्पर्यामध्ये प्रभुपाद जे सांगतात तेच भगवान कपिलदेव पुढे अगदी असं तोडून फोडून सांगणार आहेत. तसेच पुढच्या श्लोकात म्हणतात, आपल्या कुटुंब आणि संपत्तीविषयी असलेल्या प्रगाढ आसक्तीमुळे मनुष्य मुलबाळांना, पैशाला आपला स्वतःचा असे समजतो. भौतिक देहावरील आसक्तीमुळे आपला देह आपला आहे असे त्याला वाटत असते. परंतु वस्तुतः मनुष्याला जसे कळू शकते की कुटुंब संपत्ती आपल्यापासून भिन्न आहेत, तसेच मुक्तात्म्यालाही आपण आणि आपला देह एकरूप नाही हे समजू लागते. हेच उदाहरण देऊन सांगतात मग पुढे. धगधगता अग्नी, ज्वाळा, ठिणग्या आणि धूर, सर्वांचा जन्म एकाच जळणाऱ्या लाकडापासून झालेला असल्यामुळे ते सर्व एकमेकांशी अगदी जवळून संबंधित आहेत. पण तरी सुद्धा धगधगता अग्नी हा ज्वाळा, ठिणग्या आणि धुरापासून भिन्न आहे. ते उद्या कंटिन्यू करूया आपण. तर ही समाधी अवस्था, हे शेवटचे 10 श्लोक आहेत या अध्यायातले. मग प्रॅक्टिकली भगवंत समजावून सांगायला लागतात पुढच्या अध्यायात. प्रॅक्टिकली हे या अवस्थेला पोहोचण्यासाठी रोजच्या जीवनामध्ये स्टेप बाय स्टेप काय करायचं, लिटरली अक्षरशः काय करायचं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा प्रभूजी, आता जे आपण चर्चा केली मुक्त अवस्थेतील एखादा जीव, तर कधी कधी मानसिक अवस्थेतील एखादा व्यक्ती पण अशा अवस्थेत कधी कधी भौतिकवादी लोक अशी पण तुलना करतात. तर मग ह्या दोन्हीतून फरक कसा ओळखायचा प्रभूजी? कधी कधी जसं मगाशी पण तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजला का नाही माहिती नाही. मगाशी मी पण म्हणालो की काही लोक म्हणतात की मी निस्वार्थी आहे, मी काम करतोय, मी सगळं काही हे करतोय, मिळवतोय माझ्या कुटुंबासाठी. याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे विस्तारित इंद्रिय तृप्ती. माझी स्वतःची इंद्रिय तृप्तीसाठी मी काय करत नाही, कुटुंबाच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो. याचीच पुढची अवस्था असते, अजून पुढची म्हणजे मी माझ्या कुटुंबाचा पण जास्त विचार करत नाही, मी समाजाच्या सुखासाठी करतो. मग बऱ्याचदा अशा व्यक्ती किंवा असे जीव हे मुक्तावस्थेला पोहोचलेले आहेत की काय असं वाटायला लागतं आपल्याला. बाह्य स्वरूपामध्ये तुम्हाला जाणणे थोडंसं कठीण असतं, एखादा ढोंगही करू शकतो. त्यामुळे ही मुक्तावस्था आहे की नाही हे खऱ्या अर्थाने आपल्यालाच कळतं. आणि आपल्यालाच कळायला पाहिजे, दुसऱ्यांना सांगायची गरज पण नाही. दुसऱ्याला कशाला सांगायला पाहिजे, हो की नाही? आणि एखाद्या मुक्त अवस्थेमध्ये असलेला व्यक्ती मला मिळाला तरच मी मुक्त होईन अशी पण काही गरज नाही. ज्ञानाने मुक्त होत असतो आपण, एखाद्याच्या आशीर्वादाने वगैरे मुक्त होत नसतो. ज्ञान कुठून मिळतं? यस, तिथे थोडंसं समर्पण करा,
त्यालाच गुरु आणि शिष्य म्हणतात. नसेल तर गुरु या शब्दाला अर्थच नाही. तर अशी काही फिजिकल लक्षणं नसतात बाहेरून. म्हणूनच या श्लोकामध्ये आपण मगाशी वाचलं की प्रभुपाद सांगतात की बाहेरून एखादा व्यक्ती नॉर्मल काम करणारच दिसेल तुम्हाला, त्याला दात घासलेच पाहिजेत, आंघोळ केलीच पाहिजे, कुटुंब असेल तर कुटुंबासाठी रोजची 2 भाकरी कमवण्यासाठी तरी बाहेर गेलंच पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. येस, रोजच्या आपल्या संघातून आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांशी चर्चा करतो, देवाणघेवाण करतो, प्रेमाचं आदान प्रदान करतो. त्याच्यातून आपल्याला समजतं प्रेम आहे की नाही, का स्वार्थ आहे, समजायला लागतं. कलियुगामध्ये थोडस हे समजणं कठीण असतं, कारण कलियुगामध्ये स्वार्थ पण तेवढ्याच स्पीडने वाढतो आणि आपली बुद्धी पण तेवढ्याच स्पीडने नष्ट होत चाललेली आहे, समजायला पण कमी येतं. त्यामुळे हा संभ्रम होतो कलियुगामध्ये. म्हणून बाह्य दृष्टिकोनातून न पाहता आपण विचारांकडे, आचरणाकडे, प्रेमाकडे पाहिलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे ज्ञानाकडे पाहिलं पाहिजे. एखादा व्यक्ती तुम्हाला जर उद्या येऊन दान देतो म्हणाला 2 करोडचं, तर लगेच आपल्याला आपण त्याला मुक्त आत्मा म्हणू शकत नाही. त्याची कारणं हजारो असू शकतात. त्याच्याकडे काळा पैसा असू शकतो, त्याला कशाचं तरी प्रायश्चित्त करायचं असू शकतं. समाजामध्ये काही कामांना चांगलं म्हटलं जातं, काही कामांना वाईट म्हटलं जातं. याचा अर्थ असा नाही की चांगलं काम करणारे सगळेच मुक्तात्मे असतात. मुक्तात्म्याची लक्षणं जसं आता आपण वाचली की अजून पुढच्या श्लोकांमध्ये काही लक्षणं सांगणार आहेत. त्या लक्षणांमध्ये एखादा व्यक्ती फिट होतो का, असं आपण पाहिलं पाहिजे. आणि मुळात हे बघत बसण्यामध्ये वेळच घालवायचं नाहीये. आपल्याकडे वेळ कुठे आहे? या कलियुगामध्ये आपल्याकडेच वेळ नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक 100,000 वर्ष जगायची, सत्ययुगामध्ये 1-1 लाख वर्ष जगायची, त्यांच्याकडे वेळ होता हे सगळं बघायला. आता सध्या आपण ज्ञानावरती आपलं मन केंद्रित केलं पाहिजे. ज्ञान आपल्याला मुक्त करतं, अज्ञान आपल्याला बांधून ठेवतं. स्वतः मुक्त होण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कोण मुक्त आहे की नाही बघत बसण्यामध्ये कशाला वेळ घालवायचा, हो की नाही, असं वाटू शकतं. आणि ऑफकोर्स कलियुगामध्ये बरेच ढोंगी भेटणार आपल्याला. मी एकदा ते उत्तम माहेश्वरी म्हणून जे लेखक आहेत मुंबईचे, गोपालक, ते आपल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरतीच लिहितात ऍक्च्युली कलियुगामध्ये 99.99% लोक जे भगवा वस्त्रमध्ये आहेत, चान्सेस आहेत ते ढोंगी असायचे. आणि जे पांढऱ्या वस्त्रामध्ये रोजच्या जीवनामध्ये नॉर्मल प्रेम करून सेवाभावाने जगत आहेत, त्यांच्यामध्ये साधू शोधायचे चान्सेस जास्त आहेत कलियुगामध्ये. हो की नाही? त्यामुळे येस, समाजामध्ये आपल्याला कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की एखादा मुक्त आहे का, साधू आहे का. त्याची व्याख्या पण आपण शास्त्राप्रमाणेच करायची. आणि जनरली साधू हा पाहायचाच नसतो, साधू ऐकायचा असतो. गुरु हा पाहायचा नसतो, गुरु ऐकायचा. गुरुवाणी ही आपली गुरु असते, व्यक्ती गुरु नसते. हे थोडस लक्षात ठेवलं आपण की मग आपली दिशाभूल होणार नाही, कोणी आपल्याला फसवणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्णा. प्रभूजी, मी काय विचारलं की मी एक अशी व्यक्तीशी परिचित आहे की ती व्यक्ती जसं आपण प्रभुपादांनी तात्पर्य सांगितले की शारीरिक उपफलांच्या दुर्लक्ष करते, त्याच्यानंतर भगवंताच्या विषयी त्या व्यक्ती खूप आसक्त आहे, परंतु आपल्या संप्रदायामधील नाही, बाहेरची. परंतु ती व्यक्तीला भेटल्यावर मला एकदम शुद्ध व्यक्ती वाटते, म्हणजे आचरण, हावभाव, लक्षणं. परंतु बाकीच्या समाजाच्या व्यक्तीला एक मानसिक विकार आणि त्रस्त म्हणून सोडून देतात, अशा प्रकारे त्या व्यक्तीकडे पाहतात. तर त्या व्यक्तीला समोर ठेवून मी तो प्रश्न विचारला होता. हा तोच मी श्लोक सांगत होतो उपदेशामृत मध्ये, मला वाटते 6वा श्लोक आहे. साधू कसा पाहायचा असतो. समाज म्हणणार, समाज मॅक्झिमम समाज हा इंद्रिय तृप्तीने प्रेरित असतो आहे. आणि इंद्रिय तृप्तीच्या विरुद्ध कोणी काही करत असेल
त्याला नाव ठेवणे किंवा त्याच्याकडे विरोधात्मक बोलणे किंवा बोट दाखवणे हे समाजाचं कामच असतं आणि ते चालूच राहणार. त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. उद्या तुम्हाला पण म्हणतील लोक तुम्ही शुद्ध व्हायला लागलात किती लक्ष देणार आहे तुम्ही, हो की नाही? आचरण शुद्ध असेल, मन शुद्ध असेल, व्यक्ती शुद्ध असेल, तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. समाजाच्या मूल्यमापनामध्ये आपण शुद्धता कधीच मोजायची नसते आणि मोजली पण नसली पाहिजे. कारण मॅक्झिमम समाज हा स्वार्थाने प्रेरित असतो, म्हणजे इंद्रिय तृप्तीकडे जात असतो. आम्ही जेव्हा US वगैरे सोडून आलो तेव्हा काल पण आमची चर्चा चाललेली इथे. तुम्हाला कॉल वरती घ्यायचं होतं पण टायमिंग काय व्यवस्थित नव्हतं सगळं. हे जे मी तुम्हाला नेहमी सांगतो ते निसर्गप्रेमी प्रख्यात दिलीप कुलकर्णी सर आपल्याकडे आहेत इथे बसलेत. ऍक्च्युली मला थोडस हे वाटतंय त्यांच्यासमोर बोलायला. त्यांनी ते पण हेच सांगत होते काल, समाजाचं कामच आहे बोलणे. समाज बोलते म्हणून तुम्ही चांगलं काम करायचं थोडीच थांबवणार आहे. आपण करत राहिलं पाहिजे. तुम्हाला पण बोलणार. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.